नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे कारण आपण आहोत तरळेमध्ये. कोकणातल्या प्रवासाचा एक मुख्य केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. बॅकपॅक झाल्या आहेत आणि मनात खूप उत्साह आहे. तर आज आपण तरळेपासून थेट देवगड आणि मग कुणकेश्वर असा प्रवास करणार आहोत. तयार आहात ना? चला तर मग कोकणच्या या लाल मातीच्या प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. तरळे ते देवगड हे अंतर साधारण 45 ते 50 किलोमीटर आहे. मुंबई गोवा महामार्गावरून जेव्हा आपण देवगडकडे वळतो तेव्हा निसर्गाचे रूप बदलायला सुरुवात होते. रस्ता आता खूप छान झालाय. इथल्या वळणावळांच्या रस्त्यावरून गाडी चालवणं म्हणजे एक वेगळीच ट्रीट असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला आता हापूस आंब्याच्या बागा दिसायला लागतील. जर तुम्ही मार्च एप्रिल मध्ये येत असाल तर झाडांना लागलेले आंबे बघून तुमचं पोट भरेल. पण आता आपण जात आहोत थेट समुद्राच्या दिशेने. मित्रांनो, कोकणातल्या प्रवासाची मजा ही वेगळीच आहे. तुम्हाला ठराविक पॉइंट शिवाय वाटेल असे अनेक छोटे कोपरे मिळतात जे खूप शांत असतात. मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत देवगड बीचवर. इथली पांढरी शुभ्र वाळू आणि समोर दिसणारा हा निराक्षार अरबी समुद्र पाहून मनाला वेगळीच उभारी येते. देवगडचा हा किनारा खूपच स्वच्छ आणि सुरक्षित आहे. सकाळी लवकर इथे आलात की इथल्या लाटांचा आवाज आणि गार हवा तुमचा सगळा थकवा घालून टाकेल. इथे फोटो काढण्यासाठी खूप सुंदर पॉइंट्स आहेत आणि हा बीच खूप सुरक्षित सुद्धा आहे. इथून थोडं जवळच देवगडचं बंदर सुद्धा आहे. तिथे मासेमारीच्या बोटींची ये जा सुरू असते. बीचवर थोडा वेळ घालवल्यानंतर आता आपण आलो आहोत देवगडच्या सर्वात उंच आणि प्रसिद्ध पॉइंटवर, म्हणजेच पवनचक्की. इथून एका बाजूला संपूर्ण देवगड शहर दिसतं आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र. हे पठार इतकं विस्तीर्ण आहे की तुम्हाला निसर्गाच्या विशालतेची जाणीव होईल. इथे वाहणारा वेगवान वारा तुम्हाला नक्कीच रिफ्रेश करेल.
आता आपण आलो आहेत प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर. आपण आलो आहोत ते म्हणजे दक्षिण कोकणाची काशी. मित्रांनो, कुणकेश्वर मंदिराला कोकणची काशी असं का म्हणतात यामागे एक अतिशय हृदयस्पर्शी कथा आहे. असं म्हटलं जातं की 11व्या शतकात एका अरब व्यापाऱ्याचं जहाज या अरबी समुद्रातून जात होतं. अचानक समुद्रात भयंकर वादळ सुटलं आणि व्यापाऱ्याला वाटलं की आता आपलं जहाज बुडणार आणि आपण त्यात वाचणार नाही. त्या कठीण प्रसंगी त्या व्यापाऱ्याने किनाऱ्यावर असलेल्या एका दिव्याच्या प्रकाशाकडे बघून मनोमन प्रार्थना केली, जर माझं जहाज सुखरूप किनाऱ्याला लागलं तर मी इथे एक भव्य मंदिर बांधीन. आश्चर्य म्हणजे वादळ शमलं आणि त्याचं जहाज सुखरूपपणे या किनाऱ्याला लागलं. व्यापाऱ्याने आपला शब्द पाळला आणि तिथे हे भव्य मंदिर उभारलं. पण जेव्हा त्याला समजलं की हे हिंदूंचं मंदिर आपण बांधलंय तेव्हा त्याला भीती वाटली, कारण त्याच्या धर्माचे लोक त्याला स्वीकारणार नाहीत. असं म्हणतात की या पश्चातापापोटी त्याने मंदिराच्या शिखरावरून उडी मारून आपला प्राण अर्पण केला. आजही मंदिराच्या आवारात त्या व्यापाराची समाधी पाहायला मिळते, जी हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, कुणकेश्वर मंदिराचं दर्शन तर आपण घेतलंच, पण या मंदिराचं खरं रहस्य आणि निसर्गाचा चमत्कार पाहायचा असेल तर तुम्हाला या समुद्र किनाऱ्यावर यावं लागेल. हे बघा, या अथांग अरबी समुद्राच्या लाटा जिथे रात्रंदिवस आढळतात तिथे या पाषाणात कोरलेली ही शिवलिंग. असं म्हटलं जातं की ही शिवलिंग खूप प्राचीन आहेत. भरतीच्या वेळी हा पूर्ण भाग पाण्याखाली असतो, जणू समुद्र स्वतः महादेवाला अभिषेक घालत आहे. पण आता ओहोटी आहे, त्यामुळे आपल्याला शंकराची पिंड आपल्याला स्पष्ट दिसतील. पांढऱ्या शुभ्र लाटा जेव्हा या पाषाणावरील शिवलिंगाला स्पर्श करून परत जातात तेव्हा तो नजारा काळजाचा ठाव घेतो. इथे बसून तुम्ही तासनतास या निसर्गाच्या किमयेकडे पाहत राहू शकता. भक्ती आणि शक्तीचा असा संगम दुर्मिळच. जर तुम्ही कुणकेश्वरला येणार असाल तर फक्त मंदिरात जाऊन परत जाऊ नका. थोडा वेळ काढून या किनाऱ्यावरच्या खडकांवर फिरा. तुम्हाला अशा अनेक लहान मोठ्या पिंडी कोरलेल्या दिसतील. पण हो, इथे येताना ओहोटीचा वेळ बघून या आणि पायात चांगली ग्रीप असलेली सँडल घाला, कारण हे खडक थोडे निसरडे असू शकतात. तर मंडळी, तरळे ते देवगड आणि देवगड ते कुणकेश्वर असा हा वन डे ट्रिप ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. देवगड बीचचा पवनचक्क्यांवरचा ऍडव्हेंचर आणि कुणकेश्वरचा हा शांत सूर्यास्त सगळंच खूप अविस्मरणीय होतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवीन प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन वाटेवर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.